हरे कृष्ण
उपाय हरि प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय तेने साधती साधने तुटते भवाचे बंधने संताविन प्राप्ते नाही संताविन प्राप्ते नाही ऐसे वेद देते वाहे तेने साधते साधने तुटते भवाचे बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ तेने साधते साधने तुटते भवाचे बंधने विठ्ठला कीर्तरूपी सेवेकरता गेलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा संत या अभंग आहे। या ठिकाणी आपण गेले 4-8 दिवस आहे
3 दिवसाची सेवा पूर्ण झाली आहे, 4थी दिवसाची सेवा आहे. तर 4थ्या दिवसाच्या सेवेचा परिहार देण्यापूर्वी एक कारण सांगणं गरजेचं आहे. काय आहे, अनेक ठिकाणी लोक राज्यात परराज्यात मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करतात. अशी एक संत मंडळी या ठिकाणी आपल्या राज्याच्या बाहेर त्यांनी ठरवलेला कार्यक्रम 4 महिन्यापूर्वीच बुकिंग करून ठेवलेलं रेल्वेचं. जवळजवळ 500-600 लोक आहेत. बाबा अमक्या तारखेला आपण त्या ठिकाणी कार्यक्रमाला जायचं आहे. तेव्हा पैसे भरलेले लोक आहेत, सगळे त्या ठिकाणी सांगितलेले दिवस, तारीख आणि वेळ, यावेळी आपल्या प्लॅटफॉर्मवर रेल्वे स्टेशनला प्लॅटफॉर्मवर हजर राहायचं आहे. प्रत्येकाचा डबा, त्या ठिकाणी रिझर्वेशनचा नंबर सगळ्याकडे तयार आहेत. आणि असं तर लोक आनंदाने त्या ठिकाणी आपली गाठोडी बांधून रेल्वे स्टेशनवर हजर आहेत आपल्या प्लॅटफॉर्मवर. आणि प्लॅटफॉर्मवर हजर झाल्यानंतर अचानक सांगण्यात आलं की गाडी रद्द झालेली आहे तुमची. त्या गाडी रद्द झाल्यानंतर लोकांचा जे उल्हासानं हर्षाने निघालेले लोक आहेत त्यांच्या आनंदावर विरजन पलीकडे होते. आता गाडीच रद्द झाल्यानंतर 4 महिन्यापूर्वी तिथं मठ आश्रम बुकिंग केलेलं आहे, ती टायमिंग दिलेलं आहे त्यांना, त्या टायमातच त्यांनी काम करून द्यायचं आहे. त्यानंतर इतर कार्यक्रमाला तो हाल रिकामा ठेवला पाहिजे. गाडी चुकली म्हणून सांगून चालत नाही. तर हा प्रश्न दांडगा उपस्थित झाला. आता काय करायचं? मग संयोजकांनी तक्रार नेली, बाबा स्टेशन मास्तरकर महाराज काही करा, आज जर गाडी नाही सोडली तर आमच्या कार्यक्रमाचा 1 दिवस बोलतो आणि तिथं बुकिंग केलेलं आहे आम्ही, त्या बुकिंगचेही पैसे जाणार आमचं, पण वाढदिवस आम्हाला मिळणार नाही. तेव्हा काही व्यवस्था करा तुम्ही. एवढी लोक आता 500-600 लोक प्लॅटफॉर्मवर आपलं गाठोडी बांधून तयार आहेत, निघण्याच्या आवेशात आहेत, हर्षात आहेत, उल्हासात आहेत. आणि अशा वेळी गाडी रद्द झाली तर लोकांच्या मनावर काय परिणाम होतो आहे? तेव्हा स्टेशन मास्टरला विनंती केल्यानंतर त्यांनी सांगितलं, तुमची जी सुपरफास्ट गाडी आहे ती तुम्हाला जरी रद्द झाली तर मी तुम्हाला पॅसेंजर गाडी देऊन देतो. त्या पॅसेंजर गाडीत तुम्ही प्रवास करून पोहोचू शकता. किमान थोडाफार उशीर होईल, एवढाच फरक, जास्त होणार नाही. पण तुमच्या कार्यक्रमाचा घोटाळा करू शकत नाही, कारण पैसे तुमच्या 4 महिन्यापूर्वी आम्ही भरून घेतलेले आहेत. परंतु त्या तुमची जी सुपरफास्ट गाडी होती तुम्हाला ती गाडी मिळणार नाही, ती रद्द झालेली आहे. तुम्हाला त्या बदल्यात आम्ही पॅसेंजर गाडी देतो आणि त्याप्रमाणे तुम्ही प्रवास करून तुमच्या कार्याला सहभाग करून घ्या. तद्वत आजची जी सेवा आहे की जे कीर्तनकार महाराज आहेत त्यांना काही अडचण आली, त्या अडचणीपोटी त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी येता आलं नाही, तेव्हा स्टेशन मास्तरने त्या ठिकाणी पॅसेंजरची नियमन केलेली आहे. आता तुम्हाला सुपरफास्ट कीर्तन ऐकायची सवय आहे, पण आता सुपरफास्ट गाडी नाही, ही पॅसेंजर गाडी आहे. विठ्ठल असं या ठिकाणी आपण जे आज पूर्व काळामध्ये मोठमोठे यज्ञ व्हायचे, कशाकरता यज्ञ करायचे? भगवत प्राप्तीकरता यज्ञ करायचा. मग त्यावेळेसचा यज्ञ म्हणजे मोठा यज्ञ, मोठ्या हत्तीच्या सोंडीसारख्या तुपाच्या धारा सोडायच्या, यज्ञामध्ये आहुती द्यायची, मोठमोठे यज्ञ व्हायचे. ही पूर्वकाळ सत्ययुगातली गोष्ट आहे. पण आज कलियुगात जो यज्ञ आहे तो आपण जो हरिनाम सप्ताह करतोय, या सप्ताह म्हणजे हा एक प्रकारचा यज्ञच आहे. कारण कोणी अन्नदान आहे, कोणी ज्ञानदान आहे, कोणी गायक आहेत, वादक आहेत, ज्ञानदाते आहेत, कोणी झाडू मारणार आहेत, कोणी सेवा करणार आहेत, स्वयंपाक करणार आहेत. सगळ्यांचा मिळून सर्वांचा ज्यांना ज्या शक्ती भगवंताने अर्पण केलेल्या आहेत, ज्याच्याकडे प्राप्त आहे त्या त्या शक्ती सगळ्यांनी प्रत्येकाने आपापली कला तिथं ओतायची आहे. आणि त्या नावाने संपूर्ण असा सर्वांचा जो कार्याचा मेळ आहे त्या नावानं भगवंत प्राप्तीकरता हा यज्ञ आहे. म्हणून नाथ बाबा सांगतात, हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, तेने साधती साधने तुटते भवाची बंधने. तसं या ठिकाणी आपण गेले 3 वेळेस सोपान काका, त्याचप्रमाणे त्या पैठण क्षेत्र, त्याचप्रमाणे भंडारा डोंगर, आणि आता 4थ्या वेळेस आपण मुक्ताईच्या ठिकाणी आलेलो आहे. कारण क्षेत्रावरची सेवा ही, क्षेत्रावर सेवा म्हटलं ह्या ठिकाणी महत्त्व वेगळंच आहे. कारण क्षेत्राच्या ठिकाणी त्या संत महात्म्याच्या पावन
उदित वर्षानं पावन झालेली भूमी आहे आणि म्हणून या ठिकाणी यज्ञ करणं अधिक श्रेयस्कर आहे. विठ्ठला आपण घरात एक माळ जपली तर एक माळेचं सामान्य पुण्य मिळतंय. तेच एक माळ तुम्ही एवढा गेलं जपलात तर त्या ठिकाणी 10 पटीने फळ आहे. तीच एक माळ तुम्ही क्षेत्राच्या ठिकाणी जपली तर 100 पटीने पुण्य आहे. त्याच पद्धतीने आपण क्षेत्रावर येऊन सप्ताह करतो म्हणजे 100 पटीने पुण्य आहे. विठ्ठला असो म्हणून नाथबाबा सांगतात, हरी प्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय, तेने साधती साधने तुटते भवाचे बंधने, पांडुरंगा करू प्रथम नमन. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. परंतु संताला ओळखायचं कसं, संतांचे काय खूण आहे. म्हणजे बाह्य वेशधारी पांढरे कपडे घातले, गंधमाळा बुक्का धारण केला म्हणजे संत होऊ शकत नाही बरं का. तुकोबारांनी एका अभंगात म्हटलेलं आहे,
संत महात्म्याला पूर्ण शरणांगत झाल्यानंतर संत महात्मे त्यांना साधन सांगतात. त्या साधनाचे असं आहे, मनन साधन करताना काय होतं माहीत आहे का? प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या आवश्यक आहे जे आचार्य त्यांनी सांगितलं साधनच फलद्रूप होतं. अन्यथा फलद्रूप तुम्ही मनन साधन अपमती करता राया अनेक अपाया माझी पडे. आपण जर मनन साधन करू गेलो तर साधन सिद्धीला जाऊ शकत नाही. त्यामध्ये अनेक विघ्न निर्माण होतात. विठ्ठला अनेक उदाहरण आहेत. एक छोटंसं उदाहरण सांगतोय. नाथ बाबाकडं गावबा नावाचा एक शिष्य होता. काही नाही करायचं काम, फक्त त्या ठिकाणी पुरणपोळी खायचं, निवांत राहायचं, पडून राहायचं. काही काम नाही त्या गावबाला. नाथांची इतकी त्याच्यावर मर्जी बसली. बरं काय का करू का संत बाबा काम करू दे, काय काय काही नको, तू शांत राहा म्हणले बाबा. फक्त पुरणपोळी खायचं आणि निवांत झोपायचं. मग त्या सवय लागली, तशीच इलाज नाही त्याला. पण नाथावर आटूच श्रद्धा बरं का. त्यांच्या नाथांचं कधी आपल्याला काम सांगतील त्यांच्या तुनाकडे पाहतच राहायचं त्यांना. आपण इथं खातोय रिकाम बसतोय, पण नाथ बाबा एखादी सेवा सांगतील आपण त्यांच्या जवळजवळ थांबावं. जर काम पडलं तर आपल्याला सांगितलं आपल्याला तेवढंच बरं होईल म्हणून तो बसायचं बरं का. पण नाथांनी त्याला काम सांगायचं नाही काय. बरेच दिवस गेल्यानंतर नाथांची ग्रंथसंपदा विपुल आहे बरं का. ग्रंथसंपदेमध्ये महाराष्ट्राच्या संतांमध्ये नाथाची सर्वात मोठी ग्रंथसंपदा आहे, सर्वात मोठी. असो, तेव्हा शेवटचा ग्रंथ रामायण. आणि मग कधी कधी त्या गावाला असा अनुभव होता की नाथ बाबा गावबा जर दिसले नाहीत पंक्तीला तर एखाद्या सेवकाला पाठवायचे, बाबा तो गावबा दिसत नाही, तर पंक्ती दिसत नाही, बघा कुठे झोपला का पारावर इकडे तिकडं, आपल्या पंक्तीला वेळ झाला असेल त्यामुळे तो झोपला असेल वाट बघून बघून. मग काही सेवक जायचे, त्यांना उठून आचार आहे गावबा म्हणले, तुला बोलवले नाथाने, कशाला जेवायला म्हणले. बरोबर मी झोपलो म्हणजे वाट बघून बघून असं म्हणले. नाथाने त्याला बोलून जेवायला घालायचं. हा संताचा प्रसाद आहे. आणि मग कारण त्या प्रसादामध्ये शांतीचं फळ आहे बरं का. हेच प्रसाद आहे त्या ठिकाणी. कृपा त्यांच्या ठिकाणी जिव्हाळा, हा जिव्हाळाच प्रसाद आहे. भोजन म्हणजे प्रसाद नाही बरं का. त्यांचा जिव्हाळा, त्यांचं प्रेम हा सर्वस्व प्रसाद आहे. मग त्या ठिकाणी नाथबाबाला जायची घाई होती. आणि आता रामायण तर त्या ठिकाणी अर्ध राहते. मग अनेक पंडित त्या ठिकाणी पठण क्षेत्रामध्ये होते. अनेक पंडित, एकापेक्षा एक पंडित होते. हरिपंडितालाही त्यांचं मराठीत प्रवचन सांगणं हे पटायचं नाही बरं का. तो विद्वान होऊन आलेला होता. आणि मग असं विद्वत्ता प्राप्त झाल्यामुळे हरिपंडिताला नाथांची ही गोष्ट पटायची नाही. मराठीतून प्रवचन करतात ते पटायचं नाही. आणि पंडिताला तर ही गोष्ट पंडित जळतच होतं नाथावर. कारण त्या नाथांच्या प्रभावापुढं या पंडिताचा कुठंच उगम होत नव्हता. त्या ठिकाणी कुठंच वर्चस्व होत नव्हतं. नाथांच्या प्रभावाखाली हे झाकून जायचं सगळं. जसं सूर्यापुढे काजवा झाकून जातो तद्वत. आणि मग त्या पंडिताला ही संधी चालून आली की बाबा म्हणले नाथ बाबा निघाल तर मग आपण विद्वान आहोत, आपल्याला काम सांगतील पुढचं. प्रत्येक जणाच्या मानावर नाथाकडे बघायचे. नाथांनी प्रवचनात सांगितलं, बाबा गावबा कुठे गेला दिसत नाही. मग एक दोन सेवकाला पाठवलं, गावाला बोलावून आणलं. गावबा पारावर पडला होता खाऊन निवांत सुस्त. आणि मग गावबा चल तुला नाथाने बोललो, ए बाबा मी जीवन आलोय, आता कशाला मला बोलतील. नाही म्हणले, तुला जेव्हा करता नाही बोललं, दुसरं काम सांगायचं आहे. असं आहे वय म्हणले, चला म्हणले. कारण त्याचा अनुभव होता असा की नाथ बाबा जर तो उपाशी झोपला तर त्याला बोलावून जेवण आणून जेवून घालत होते. आणि म्हणून त्याला वाटलं आता जेवासाठी बोलावलं तर नाथाने विसरलं असतील. नाही नाही म्हणले, जेवण झाले बरोबर आहे तुझं, पण नाथाने तुला दुसरं काम सांगायचं त्याकडं करता बोलवलं, चल म्हणजे. आलं नाथावर. नाथापुढे हात जोडले, महाराज बोला काय म्हणजे आज्ञा. मग त्या ठिकाणी सांगितलं मी आता जाणार आहे. महाराज तुम्ही चाललात माझ्या भोजनाचा, त्याकरताच तुला बोलवले म्हणले. त्याकरता तुझी भोजनाची व्यवस्था व्हावं याकरताच बोलवलं आहे म्हणजे. हे पहा मी आता जाणार आहे. आणि त्यानंतर गेल्यानंतर हे रामायण जे राहिलं इथून हे तू पूर्ण करायचं म्हणले. हात जोडलं, महाराज मी काय लिहिलेलं वाचून नाही म्हणले, अडाणी मनुष्य म्हणजे मी, मला काय करते म्हणले, त्यातलं काय करायचं. नाथानं त्याच्या डोक्यावर कृपेचा हस्त ठेवला. नाथानं कुठनं ओवली सोडली आहे. आणि गावानं कुठनं रामायण लिहायला सुरुवात केली, त्या अद्याप त्यातला फरक काहीही कळत नाही. इतकं त्या ठिकाणी ही संतांची कृपा आहे, संतांचं प्रेम आहे. त्या ठिकाणी संताची जी वाणी आहे, संताचा जो वरदहस्त आहे,
त्या ठिकाणी शरणागतीचा जो परिणाम आहे इतका शरण होता गावबा, त्या ठिकाणी कुठलंही कामं करता तो हजर असायचं, पण नात्यानं त्याला काम सांगायचं नाही. पण संत कृपा कसे पहा, या ठिकाणी त्याने साधती साधन त्यांनी सांगितलेलं काम केलं. गावबा आज प्रख्यात पुराणामध्ये त्याची गणती झाली. विठ्ठला विठ्ठला असो. यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जे आपण ज्ञानेश्वर महाराजाला पाहतोय आज. पूर्व काळामध्ये काही फोटोग्राफर नव्हते. पूर्व काळी 700 वर्षाचा काळ बोलतो मी, 700 वर्षापूर्वी फोटोग्राफर नव्हते. आता प्रत्येकजण फोटोग्राफर, ही गोष्ट वेगळी. मोबाईलच्या माध्यमातून प्रत्येकजण फोटोग्राफर आहे. पण त्यावेळेस क्वचित माणसं असायची अशी की माणसाला पाहिल्याबरोबर त्या माणसासारखं बरोबर चित्र रेखाटायचे. पूर्व काळामध्ये नव्हतेच, फोटोग्राफर तयार नव्हता त्यावेळेस. आणि हस्तकलेने तो चेहरा काढायचा आणि तो माणूस असा होता असं दाखवायचा. आणि बरोबर तो तसं अशा कलेची माणसं बरीच होऊन गेलीत बरं का महाराष्ट्रामध्ये. आणि मग अशी अवस्था झाली. ल.रा. पांगारकर म्हणून संत अभ्यासाचे प्रगाढ अभ्यासक, तुम्ही ऐकवत असेल नसेल तुमच्या, पण ल.रा. पांगारकर दुंडा महाराजसारखे विद्वान होऊन गेलेत. आणि ते अमरावती जिल्ह्यामध्ये चांदूर बाजार इथं गेल्यानंतर गुलाबराव महाराज म्हणून संत आहेत, दोन्ही डोळ्यांना अंध आहेत. आणि मग त्यांनी प्रवचन चालू होतं त्यांचं. ल.रा. पांगारकर मोठे विद्वान गाडे अभ्यासक बरं का. त्याने त्यांचं हे वाङ्मय तयार आहे. त्यांनी संत तुकोबारायांचं चरित्र, ज्ञानेश्वर महाराज चरित्र इतक्या बहुज्ञतेनं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर खोलीचा अंत लागत नाही अशा पद्धतीने वर्णन केलेलं त्यांनी हे पांगारकरांनी चरित्र त्यांचं. तर इतकं त्यांची विद्वत्ता होते. ते तिथं प्रवचनाला गेल्यानंतर आता संपूर्ण ज्ञानेश्वरी, भागवत, तुकाराम गाथा मुकुट घसणारी महात्मा ल.रा. पांगारकर. आणि हे 18 वर्षाचं वय, दोन्ही डोळ्यांना अंध. आणि प्रवचन चालू होतं. ल.रा. पांगारकर बसले जाऊन तिथं ऐकल्याबरोबर अनेक शास्त्रांच्या युक्त्या प्रयुक्त्या सांगत होते गुलाबराव महाराज. सांगत असताना त्यांच्या मुखातून वर्णन केलं की मी ज्ञानोबारायाबरोबर बोलतो, मी ज्ञानोबारायाबरोबर भोजन करतो, मी जेवू घालतो ज्ञानोबारायांना, माझ्याबरोबर ज्ञानोबाराय बोलतात, असं त्यांनी प्रवचन सांगितलं. सांगितल्यानंतर ल.रा. पांगारकरांना जिज्ञासा निर्माण झाली की बाबा आपण ज्ञानेश्वर महाराजांचं नाव ऐकतोय, पण ज्ञानेश्वर महाराजांचं चिंतन करायचं झालं तर ते कसे आहेत म्हणून जाणायचं आपण, पुरावाचं नाही. तर आता त्या ठिकाणी जर एखाद्या व्यक्तीचं जर फोटोच नसेल तर तुमचे आजोबा असे होते असं काय सांगणार अर्थ आहे का? फोटो दाखवलं तर असे होते म्हणून त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये असा चेहरा उमटतो. जसं एखादी व्यक्ती इथं हजर नाही, त्या व्यक्तीचं नाव घेतल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये चित्र उमटतं त्या व्यक्तीचं. तद्वत त्यांनी सांगितलं. महाराज की प्रवचन सुटलं आणि प्रवचन सुटल्यानंतर ल.रा. पांगारकर त्यांच्या दर्शनाला गेले. दर्शनाला गेल्याबरोबर हातात हात घेतला. पांगारकरजी नमस्कार म्हणजे बस. पांगारकरांना आश्चर्य वाटलं. हातात हात घेतल्याबरोबर माझा पहिला परिचय, मी इथंच पहिल्यांदा आलो आहे आणि त्यांनी माझं नाव कसं ओळखलं, कोणी सांगितलं तर नाही, प्रवचनातच मी आलो, हजर झाले. तेव्हा म्हणजे महाराज तुम्ही का आलात हे मी ओळखलं, म्हणजे सांगू तुम्हाला का आलात तुम्ही. तुमचं मत आहे म्हणजे की असं आहे, तुमच्या मनात शंका आहे. काय शंका आहे? की ही ओवी ज्ञानेश्वरीमध्ये नाही, ही तुमच्या मनात शंका आहे. बरोबर आहे म्हणजे तुमची शंका, तुमच्या मनात हा प्रश्न आहे आणि तो मी प्रश्न विचारता करतात. आणि दुसरा एक प्रश्न, असं 2 प्रश्नाकरता माझ्याकडे आलं, मी ओळखलं म्हणजे. ल.रा. पांगारकर थक्क झाले. माझा पूर्व परिचय नाही, काही नाही. मी इतका अभ्यास, गाढा प्रकांड अभ्यास काय त्या सगळ्या शास्त्रांचा, आणि याने माझं नाव ओळखलं कसं. माझ्या मनातली शंका बरोबर कळली, ज्ञानेश्वरी होई नाही, बरोबर आहे. ल.रा. पांगारकरांना सांगितलं, पांगारकरजी ज्ञानेश्वरी ही होई नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं, परंतु ज्ञानोबारायाने ज्ञानेश्वरीमध्ये आत्ता 9,032 ओव्या आहेत, परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी ओव्या करत असताना 10,000 ओव्या ज्ञानेश्वर केलेल्या, 10,000 ओवी ज्ञानेश्वरीमध्ये तयार आहे. त्या ओव्या बाकीच्या ओव्या कुठे गेल्यात? त्यावेळेस ज्यावेळेस निवृत्तीनाथाजवळ ज्ञानोबारायाने ज्ञानेश्वरी पूर्ण झाली आणि आपल्या श्रीगुरु निवृत्तीनाथाकडं सुपूर्द केली. महाराज हे तयार केलेले वाङ्मय आहे,
काही कमी असतात पहा. निवृत्तीनाथांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी पाहिल्याबरोबर जगताच्या उद्धारक बरोबर लिहिलेले आहे, परंतु त्यातील काही किमयागार ओव्या होत्या, किमया करणाऱ्या ओव्या होत्या, त्यामध्ये त्या ओव्या संपूर्ण काढून टाकल्या निवृत्तीनाथांनी. संपूर्ण ओव्या निवृत्तीनाथांनी काढून टाकल्या. याचे एक उदाहरण देतो, त्यांच्याच असणाऱ्या भाषेतून उदाहरण तुम्हाला सांगतो. गुलाबराव महाराज प्रवचन करत असताना त्यांच्या मुखातून एकदा असं वर्णन केलं की ज्ञानेश्वरीमध्ये अशी किमी आहे, अशी एक ओवी आहे, त्या ओवीचं चिंतन करून जर तुम्ही ते आणि ती वल्ली आणली, काही रसायने घेतली, तर त्यापासून सोनं निर्माण होते, अशी किमी आहे या ग्रंथामध्ये. मग ज्ञानोबरायांनी ग्रंथ निर्माण केलेला आहे तो जगताच्या उद्धाराकरता केलेला आहे. निवृत्तीनाथांनी फार खोलचा तुमच्या आमच्या सकाळचा खोल विचार केला निवृत्तीनाथांनी, बरं का. जगताचा उद्धार करायचा आहे, त्यामध्ये जर किमयागार ओव्या घातल्या तर किती लोक घेतील, लोक किमयाच्याच मागे पडतील. आज चांगलं किती लोकांना आवडते बघा. एखाद्या गावात एकीकडे कीर्तन असू द्या, एकीकडे तमाशा असू द्या, किती लोक कीर्तनाला येतील बोला. 95-75% लोक सिनेमा त्या थिएटर ह्याला पडतील, तमाशाला. 25% लोक तिथं हातात जातील. याचं कारण आहे चांगलं घेण्याची प्रवृत्ती लोकांची कमी आहे, हे सांगायचं मला. तसं किमयागाराच्या ओव्या माऊलींनी घातल्या होत्या ज्ञानेश्वरीमध्ये, आणि त्यात त्या जगताचा उद्धार हा ज्ञानेश्वरीचा पाठीमागचा भाव आहे ज्ञानोबरायांचा. आणि ते निवृत्तीनाथाकडे तपासात दिल्यानंतर जेवढ्या किमयागार ओव्या होत्या तेवढ्या बाजूला करून टाकल्या निवृत्तीनाथांनी, आणि मग 9032 ओव्या आपल्या नशिबाला आहेत. आणि मग त्या ठिकाणी लरा पांगारकरांना सांगितलं, महाराज बरोबर तुमचं मत, तुम्ही अभ्यासक आहेत, मला जाणून मी ओळखतो तुम्हाला, परंतु त्या 9032 ओव्या लोकांचा उद्धार करण्याकरता, लोकांचं कल्याण व्हायकरता, याकरता निवृत्तीनाथांनी ठेवलं. बाकीच्या ओव्या लुप्त केलेल्या आहेत, लुप्त केल्यामध्ये झाकले. लोपल ज्ञान कधी नष्ट होत नाही, ज्ञान नष्ट होत नाही म्हणतो ज्ञानोबराला म्हणावं, त्या आर्थिकातानं म्हणावं लोपले ज्ञान जे की म्हणावं लागलं. ज्ञान नष्ट नाही झालं, लोपलंय, फक्त त्याच्यावर हे पालेलं झाकण टाकलेलं आहे. मग ज्यावेळेस त्याची गरज लागेल त्यावेळेस एखादा महात्मा निर्माण होईल, ते ओव्या तुमच्या समोर आणून देईल, असं त्यावेळेस लरा पांगारकरांना सांगितलं. महाराज माझी दुसरी शंका अशी आहे की जर ज्ञानेश्वर महाराजाबरोबर तुम्ही बोलता आहात, तुम्ही त्यांच्याबरोबर जेवता आहात, तर आम्ही जर जाण्याचं आज त्यांच्या नावाने दिंडी निघते, त्यांच्या नावाचा घोष होतोय, पण ज्ञानेश्वर महाराज कसे आहेत हे आम्हाला ज्ञात नाही. जर तुम्ही दिव्य चक्षुवान आहात तर त्या ठिकाणी आम्हाला ज्ञानेश्वर कसे होते हे आम्हाला चित्र जर बघायला मिळालं तर आम्ही जाणू की ज्ञानेश्वर महाराज असे होते. मग त्यांनी लरा पांगारकरांना सांगितलं की तुम्ही हे काम करा, एक माळकरी आणि सद्भाविक कारागीर चित्रकार आणा माझ्याकडं, मी त्याला सांगेल त्या पद्धतीने रंग छटा कसे द्यायचे, कसं होत त्यांचं चित्र कसं आहे मी तुम्हाला ओपन करून देईन, दाखवीन म्हणले. त्यावेळेस त्या लरा पांगारकरांनी अशा माणसाचा शोध घेतला चित्रकाराचा, जो सात्विक प्रेमळ असेल, आणि त्यांच्या पुढे आणून बसविला. महाराज हा चित्रकार आहेत, अगदी हुबेहूब चित्रकार, त्यांना सांगा, तो सांगितलं तसे कला करेल आपली. तेव्हा लरा पांगारकरांनी त्यांना स्वतः बसून, अंध होते तरी बसून दाखवलं, सुद्धा पद्मासन घालून हात असे घालून त्या ठिकाणी दाखवलं त्यांना, असं आकृती काढ आणि मुखाचा चेहरा करताना मी सांगतो त्या पद्धतीने तू काम कर. कान डोळे नाक सगळं वट कशा पद्धतीने आहेत मी सांगतो तुला. महाराज तुम्हाला तर दिसणार, तुला काय करायचं आहे मी सांगतो तसं कर, कुठं काय चुकलं मी बोलतो तुला. त्या असणाऱ्या गुलाबराव महाराजाजवळ बसल्यानंतर त्या पेंटरने काढत असताना गुलाबराव सांगा, ते चित्रकार चालू आहे काम त्यांचं, चालत असतानाच हे पहा थांबा, ती लेखणी थांबव, तिथं जरा वट जरा बाजूला गेलं ते नीट करून घ्या, असा सगळं त्या ठिकाणी उभा मला अशा पद्धतीने पाहिजे, वर घेणे तशीच पैसा अशाच पद्धतीने घे पुढं सगळं. त्याने अगदी हुबे का तुम्ही म्हणाल त्यांना दिसत नव्हते कसं आहे, ही दिव्य शक्ती आहे, दिव्य चक्षू आहेत, दिव्य चक्षू. चक्षूचे प्रकार सांगितले, बराच प्रकार आहे, वेळ संपत आलेला आहे. तर कर्मचक्षू वेगळा, भावचक्षू वेगळा, ज्ञानचक्षू वेगळा, दिव्य दृष्टी वेगळी आहे, बरोबर. याकडे या भागात न घुसता इकडे मला मुख्य मुद्द्याला हात घालतोय मी. त्या ठिकाणी मग अशा पद्धतीने चित्र रेखाटल्यानंतर मग महाराज पूर्ण झाल्यानंतर रंग काम करत असं सांगितलं, अशा पद्धतीने गोरा चेहरा आहे, अशा पद्धतीने जसा माऊलीचा चेहरा अगदी हुबेहूब त्या पद्धतीने जसा पाहिजे होता गुलाबराव महाराज जसे त्यांना माऊलीला पाहत होते तद्वतच इथं चित्र तयार झालं आहे. मग त्यांनी पास केलं, हां बरोबर असे ज्ञानेश्वर माऊली. मग लारा पांगारकरांना सांगितलं, महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे माऊलीचा मी फोटो तयार केला चित्रकाराकडून. तरी ते बघितल्यानंतर त्या लरा पांगारकरांना शंका आणि घेतली शंका. पहा जिज्ञासू माणसं असतात ना, जिज्ञासू परीक्षा कोणाची होती, जिज्ञासूची, अभ्यासकाची. अभ्यास नसेल त्याची परीक्षा कोण घेतो. मग ते लरा पांगारकर जिज्ञासू असल्यामुळे त्याने आणखी शंका उपस्थित केली, महाराज
ही तर संन्यासीची मुलं, ह्यांना खायला अन्न नव्हतं, मधुकरी मागत होते. मग यांच्या अंगावर ह्या भरजारी आपण आत्तापर्यंत तुम्ही पाहिलेलं आहे, जुनी माणसं आहेत ना, ज्यांचं वय आता 50-75च्या पुढं आहे, त्यांना ही गोष्ट माहिती आहे. पूर्वी जरीचे फेटे होते, त्यामध्ये सोनं असायचं. आताचा लोक नकली जरा आता ती जर जाळा तर सोनं तयार होत होतं. आपण मी पाहिलेला पटका तो बरं का, जरीचा पटका. तर जरीचा फेटा, जरी शाल अंगावर, लरा पांगारकरांनी शंका उपस्थित केली, महाराज हा माऊलीचा फोटो मला वाटत नाही, हा वेश त्यांच्याकडे कवा आला हा वेश त्यांच्याकडं. त्यांना खायला अन्न नव्हतं, लोकांनी त्यांना वाली टाकली होती, इतकी अवस्था बिकट होती. आणि त्यांच्या अंगावर असा भरशो जरी पोशाख कसा असा. मग लहरा पांगारकरांना महागतला इतिहास सांगावा लागला. महाराज ही गोष्ट अशी आहे की काशी क्षेत्रामध्ये पंडिताचा 2 गटामध्ये वाद निर्माण झाला. 2 गटामध्ये वाद निर्माण झाला की हा मान कुणाला द्यायचा, मानासाठी भांडणं. आज इथेच भांडणं आहे, ते पूर्वी तेच होती. हा मान या गटाला द्यायचा की ह्या गटाला, त्यांचाच वाद लागल्यानंतर शेवटी त्यामध्ये काही विचार प्रवर्तक माणसं असतात. अगदी अविचारी माणसं सगळेच असतात असं नाही, विचारवंत माणसं असतात. त्या विचारवंत माणसांनी ठरवलं असं की बाबा असं करू, यामध्ये दोघांमध्ये वाद करण्यापेक्षा आणि आपले अब्रू विषयी सांगण्यापेक्षा आपण आपसात एक समेट करू. काय करू तर हे पहा, आपण एक काशी विश्वनाथासमोर एक चिठ्ठी लिहून ठेवायची, ज्यांच्यावर ज्यांच्या अक्षरापुढे सही करतील, ज्या गटाच्या पुढे सही करतील त्यांना तो मान देऊ आपण, असं त्यांचं ठरलं. आणि त्या काशी विश्वनाथामध्ये जवळ पेन आणि चिठ्ठी ठेवून कुलूप लावून त्या दाराला दोघाच्या गटाची 2 कुलपं आणि त्याला शिलमोहर बंद मोहर करून टाकलं, हे शेणेकरून तोडू नये कोणी. असं केल्यानंतर मग संध्याकाळी रात्रीच त्या ठिकाणी 12-1च्या सुमारला 2 जे मुख्य होते, दोन्ही गटाचे गटाचे 2 पंडित नेते होते ना, त्या पंडितांच्या स्वप्नामध्ये स्वतः काशी विश्वनाथ गेले. आणि हा मान, तुमची जो वाद आहे माझ्याकडे लक्षात आलं, माझ्याकडे पेन तुम्ही ठेवलेला आहे, बरोबर आहे, पण मी स्वतः तुम्हाला सांगतो की हा मान तुम्हा दोघाला नाही, मग कुणाला आहे तर या ठिकाणी एक योगी येईल. पहाटे 3च्या नंतर गंगेचं स्नान करून योगी कपनी घालून अशी येईल बांधून, जर खडा वाचतील त्यांच्या पायामध्ये, अशी आकृती. जो योगी कसा येणार तर योग्याचं चित्र त्यांच्या स्वप्नात दाखवलं त्यांना, हा असा प्रकारचा योगी येईल. मग त्या दोन्ही गटाच्या मुख्याने ते चित्र पाहिल्यानंतर आता लगेच खडबडून जागे झाले आणि 2:30 तास हजर झाले. आले 2 जण. का आलं तुम्ही? अहो मला स्वप्न पडलं होतं. अहो मला सुद्धा स्वप्न पडलं होतं. त्या दोघांनी एकमेकाला सांगायला सुरुवात केली. आणि काय सांगितलं स्वप्न, काय झालं तर दष्टांत स्वप्नामध्ये तर असं झालं की काशी विश्वनाथांनी सांगितलं आहे की बाबा असा एक प्रकारचा 3 वाजता बरोबर एक योगी येईल अंग स्नान करून माझ्या दर्शनाला आणि त्याला तो मान द्या. असं सांगितल्यानंतर त्या ठिकाणी बरोबर दोघांचं एक वाक्यात आली. आणि मग तेवढ्यात त्यांचं बातचीत होते, तोपर्यंत तर योगी हजर, खडावा घालून पायामध्ये अंघोळ स्नान करून केस विंचरून कपनी घालून त्या ठिकाणी खाड काशी विश्वनाथ दर्शन हजर. मग त्याने ओळखलं, महाराज तुम्हाला हे मान. कोण होतं? ज्ञानेश्वर महाराज होते. आणि त्यांना तो मान द्यायचा. मग त्यावेळेस वाजत गाजत हातीवर मिरवणूक काढून ज्ञानेश्वर महाराजांची त्यांना जरीचा फेटा आणि अंगावरची शाल आहे भरजरी, हा मान त्याला. त्यावेळेस ही चित्र आहे. असं त्या गुलाबराव महाराजांना त्या लरा पांगारकराला सांगावं लागलं. आणि लरा पांगारकरामुळं आपल्याला ज्ञानेश्वर महाराज कसं आहे ते पाहायला मिळते. नाही तर आपण ज्ञानेश्वर महाराज काय बघितले असते. हे लरा पांगारकरांचा उपकार आहेत. विठ्ठला विठ्ठला असे जरी जिज्ञासू त्रिकालदर्शी संत महात्मे असले तरी सुद्धा जिज्ञासू सुद्धा पाहिजे. जर लरा पांगारकर जिज्ञासू नसतेच, जरी संत महात्मा उच्च कोटीचे होते तर आज आपल्याला ज्ञानेश्वर महाराज मिळाले नसते. कारण आजच्यासारखं फोटो का पण नव्हतं, ते लेखणीतून उतरून घेतलं होतं ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो कसा. मग आपल्याला जातो की ज्ञानेश्वर महाराज असे आहेत, असे बसले आहेत, आपण पाहतो. आज हे महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून एका जनार्दनी संत पूर्ण करते म्हणून अशा प्रकारचे आपलं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं पूर्ण जे पाहण्याचं भाग्य आपल्याला मिळतं आहे ते यांच्यामुळे मिळतं आहे. जाणकार त्रिकालदर्शी जाणत असतील त्याबद्दल वाद नाही, पण अज्ञानी जीवन जाणायचं कसं त्यांना, जो देखला पाहिलाच नाही त्याला, त्या व्यक्तीला आपण कसं जाणू शकतोय. त्यांचं चित्र पाहिल्यानंतर आपण आकारात आपल्या अंतःकरणामध्ये चित्र साठवू शकतो आणि त्याबद्दल चिंतन करू शकतो. ही कला त्यांच्यामुळे प्राप्त झाली आपल्याला. पण एक नाथ बाबा सांगतात, एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ भावाचे बंधने, तिने साधते साधने तुते भावाचे ज्ञानेश्वर
त्याचप्रमाणे श्री गुरूंच्या ठिकाणी अंतिम भाविक संत महात्म्यांच्या चरणी समर्पण करून या ठिकाणी शिबिराला पूर्णविराम देतो. किंबहुना